संपन्न जर व्हायची असेल तर तुमच्या खेळाडूंचं योगदान खूप महत्त्वपूर्ण आहे. यावेळी पहिला चेंडू अक्षयसाठी अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करताना गोलंदाज तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्गवरती मार्गस्थ झालेत. तर मान्यवर माननीय श्री विलास करपे फौजी साहेब आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आपल्याला विनंती आहे. व्यासपीठावरती विराजमान व्हायचा. पहिला चेंडू अप्रतिम दर्जाची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न अपील केली गेली आहे. नक्कीच आत्मविश्वास कमी आहे. फलंदाज सेफ बिन क्रीज पाहायला मिळतोय. दोन चेंडूंचा खेळ चालाय. निर्धाव चेंडू नक्कीच खऱ्या अर्थानं एका बाजूला मजबूत स्थितीमध्ये स्ट्रॉंगर पोझिशन असल्यामुळे आपल्या खेळामध्ये निखार येताना काहीसा करपेवाडी लायन्स संघाकडे पाहायला मिळतोय. तर एक बर्डन आहे, एक प्रेशर आहे. या सामन्याचा दबाव तंत्र रुद्रसेनावरती आहे आणि ते झटण्यासाठी अतोनात प्रयत्न केले जात आहेत. पण खऱ्या अर्थानं तुम्हाला एक स्टेबिलिटी सातत्यपूर्व खेळ सेन्सिबल क्रिकेट हे मैदानावरती खेळणं खूप गरजेचं आहे. प्रशांत गोलंदाजी मार्कवरती आतापर्यंत दोन चेंडू उत्तम दर्जाचे हाताळलेत. अक्षयसाठी बॅकफुटवर गेला, हुक करायचा होता. पुन्हा एकदा आणखीन एक निर्धाव चेंडू. आपल्या अनुभवाचा बोल हा मैदानावरती दाखवताना प्रशांत पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं खूप कार्यकाल क्रिकेटसाठी या खेळाडूने व्यतीत केलाय, त्याचंच प्रात्यक्षिक मैदानावरती दाखवतोय. अक्षयला ज्यावेळी तुमची बॅट ज्यावेळी मैदानात तळपत नसते त्यावेळी एक तुम्हाला स्ट्रायकर रोटेट इंड ही गेम खेळणं खूप गरजेचं आहे. यावेळी स्ट्रेट खेळलाय, बिलॉंग टू द बॉलर, अप्रतिम दर्जाचा फटका सरळ जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये 4 धावसंख्येसाठी आणि 4 धावसंख्येने धावांचा श्री गणेशा करतोय. खऱ्या अर्थानं 3 चेंडू जर तुम्हाला निर्धाव हाताळू शकतो तर 4थ्या चेंडूवरती प्रहार करण्याची क्षमता, ती ॲबिलिटी, ती कॅपेबिलिटी माझ्यात देखील आहे. याचंच प्रात्यक्षिक दाखवणारा हा फटका. ही खेळी खेळावी लागेल. 5 षटकांचा सामना आहे. मैदानावरती उपस्थित राहावं लागेल. यावेळी पुन्हा एकदा पुढे ठेवला. यावेळी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, गॅदर करेल आणि प्रॉपर कलेक्शन. फलंदाज अक्षय देखील परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळतोय. सूर्यकांत या खेळाडूने तो झेल टिपलाय. खऱ्या अर्थानं जर तुम्ही पाहिलं त्या क्षेत्राचा विचार केला तर काहीच प्रॉपर आउटसाइड फील्ड नसल्यामुळे ते जजमेंट करणं खूप अवघड असतं. पण स्वतःला सावरणं गरजेचं आहे. तुमचा बॅलन्स तुमचा स्वतःचा खूप महत्त्वपूर्ण आहे. झेल घेतला, एफर्ट दाखवला मैदानावरती आपल्या संघासाठी. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने लाख रुपयामध्ये 1 रुपया नसतो तर ते कधी लाख रुपये होत नाहीत, त्याप्रमाणे संघामध्ये 11 खेळाडूंचं योगदान खूप महत्त्वपूर्ण असतं. एका खेळाडूने कधीच कुठला सामना विजय होऊ शकत नाही. आणि जर कालच्या दिवसापासून विचार केला तर करपेवाडी लायन्स संघाकडे एक ॲग्रेशन भूमिका पाहायला मिळते. ती ॲग्रेशन म्हणजे जिंकण्याची ती जिद्द आहे, ती परसिस्टन्स आहे त्या संघाचा, की माझं ते प्लेजर आहे. आम्ही एक ते स्वप्न पाहिलंय आणि ते स्वप्न पाहण्यासाठी आम्ही कितीही आतोनात प्रयत्न करावे लागले तरी ते प्रयत्न मी मैदानावरती आमचा प्रत्येक खेळाडू दाखवेल. आणि तो जोश, तो जल्लोष जय भवानी प्रीमियर लीग करपेवाडी 2022 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संदीपसाठी अप्रतिम क्रिकेट मधील मादक सौंदर्य दाखवलंय. बॅकफुटवरती गेला, चेंडूचा रिजन पर्यंत वेट केला आणि त्यानंतर पंच केला गेलाय. 2 धावा या ठिकाणी अंकित झाल्यात. षटकाची या ठिकाणी समाप्ती होते. संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती. एक इकॉनॉमिकल बॉलिंग ज्या पद्धतीची अपेक्षित होते संघनायकाला ती गोलंदाजी प्रशांतने या ठिकाणी सादर केली आहे. सेकंड पॉवर प्लेचं ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजाला मार्गस्थ केले. पंचांना पुन्हा एकदा कळवण्यात येईल उमेश सर आणि हर्षल सर की प्रत्येक षटकास 5 मिनिटाचाच अवधी आहे. एका पर्वासाठी 25 मिनिटाचा कालावधी असेल. कारण की आजची भूमिका ही तुमची खूप महत्त्वपूर्ण आहे या स्पर्धेसाठी. कारण खऱ्या अर्थानं जर तुम्ही पाहिलं तर संध्याकाळी दुपारच्या सत्रामध्ये 3 वाजता आणि 4 वाजता सेमीफायनल फायनल होणं खूप गरजेचं आहे. कारण अनेक मान्यवर, अनेक करपेवाडीकर या सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी येणारे, कारण एक डोळ्याचं पर्ण फेडणारं हे आयोजन आहे. आणि त्या आयोजनामध्ये कोण महाविजेता होईल या चमचमत्या ट्रॉफीवरती, या चषकांवरती, नेत्रदीपक चषकांवरती आपल्या गावाचं त्या संघ मालकाने जो विश्वास तुमच्यावरती ठेवलाय तो सातत्यपूर्व राखण्याचं स्वप्न कोण पूर्ण करेल हे पाहावं लागेल. तर गोलंदाजी मार्कवरती प्रणव सज्ज झालाय.
ज्या पद्धतीची गोलंदाजी प्रशांतने केली, पण खऱ्या अर्थानं स्ट्राईक इनवर एक मॅन इन फॉर्म राकेश करपे पाहायला मिळतोय. यावेळी उसळी घेतली गेली होती, ताकीद दिली गेली, वन बाउन्स या ठिकाणी दिला गेलाय. राकेश करपे याच्यावरती नजर असेल. ह्या खेळाडूने कालच्या दिवसामध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय आणि पुन्हा एकदा कळवण्यात येत आहे. तसेच माननीय श्री श्रीरंग चंदू करपे साहेब, कृष्णा कोयना पतसंस्था तळमावले, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. राकेशसाठी आत येणारा चेंडू त्याला प्रॉपर वेट करून पंच केलाय. दुसरी धाव या ठिकाणी घेतली गेली आहे आणि 2 धावा या ठिकाणी यशस्वी पूर्ण केल्या गेल्यात. यावेळी या स्पर्धेदरम्यान एक नवीन संकल्पना मांडली गेली आहे. येणारा प्रत्येक जण कुठली ना कुठली तरी अविस्मरणीय आठवण घेऊन जातोय. प्रेक्षक वर्गाला देखील सूचित केलं जातंय, जर तुम्ही आयवा झेल मैदानाच्या बाहेर घेतला तर 101 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. फक्त प्रेक्षकांनाच ते पारितोषिक असेल, जो प्रेक्षक वर्ग या ठिकाणी या सामन्याचा आस्वाद घेताना पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी होतीये, लाईन टू लाईन गोलंदाजी आहे. व्हाईट बॉल या ठिकाणी पंचांना घोषित केलाय. बिलॉंग टू द लाईन चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला होता. व्हाईट बॉलची घोषणा झाल्यानंतर संघाची धावसंख्या 9 या धावसंख्येवरती आहे. 2 चेंडूंचा खेळ झालाय. राकेश करपे या खेळाडूवरती लक्ष ठेवलं गेलंय. एक विस्फोटक फलंदाज आहे. यावेळी फुलटॉस होता, हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय. हा झेल नक्कीच 50% चान्स होता, हाफ चान्स होता, पण एका चांगल्या खेळाडूमध्ये तुम्हाला सामन्यामध्ये कमबॅक करायचा असेल तर तो हाफ चान्स कन्वर्ट करणं खूप गरजेचं आहे. षटकार पाहायला मिळालाय. षटकाराने संघाची धावसंख्या 15 या धावसंख्येवरती. राकेशवरती लक्ष आहे. या खेळाडूचं खरंच वैशिष्ट्य सांगतो, पाटण क्रिकेटमध्ये मागील वर्षामध्ये 2 अर्धशतक या खेळाडूच्या नावे तुम्हाला पाहायला मिळालेत. खऱ्या अर्थानं जर तुम्ही पाहिलं असेल, अनेक मोठमोठे खेळाडू पाटण विभागामध्ये झालेत ज्यांच्या नावे तुम्ही अर्धशतकं पाहिली आहेत. आणखीन एक वाईट पाहायला मिळतोय, गणेश शिंदे असेल मराठवाडी विभागातून, जर तुम्ही पाहिलं असेल अर्जुन कदम मांगडेवाडी गावाकडून बिलॉंग करतात, त्यांच्या नावे अर्धशतके लागली होती. त्या नावांच्या यादीमध्ये देखील राकेश करपे, करपेवाडी गावचा हा सितारा, याचं नाव देखील अर्धशतकीय खेळीमध्ये जोडलं गेलंय. यावेळी फुल टॉस होता, अक्रॉस द बॅट, आसमानी फटका. का तो झेल महत्वपूर्ण होता, तो हाफ चान्स कन्वर्ट करणं गरजेचं होतं आणि होत्याचं नव्हतं झालं आणि नव्हत्याचं होतं करणारा हा खेळाडू आहे. स्ट्राईक इनवर का माझ्या नावे अनेक विक्रमी पराक्रम आहेत, तो खेळ या मैदानावरती दाखवतोय. प्रणव गोलंदाजी मार्कवरती आहे. आता काहीसा गोलंदाजीमध्ये फेरबदल करावे लागतील. कर्णधार शैलेश येऊन विचारविनिमय करतायत. विचारविनिमय झाल्यानंतर काहीसा प्लॅनिंग स्ट्रॅटेजी आखली जातीये. पुन्हा एकदा राकेश करपे ऑन स्ट्राईक. यावेळी पुन्हा एकदा बॅकफुटवरती आणखीन एक क्लासिकल पंच. आउटसाइड फील्ड काहीशी स्लो असल्यामुळे या ठिकाणी दुहेरी धावेंमध्ये रूपांतर केलं गेलंय. दुहेरी धावा आल्या. दुहेरी धावेने धावसंख्येचा देखील आकार उकार बदलतोय. 24 पहिल्या षटकाचा दबाव, हे दुसऱ्या षटकामध्ये कव्हर, हे तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. तुमच्यामध्ये कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे. सिच्युएशन ॲनालायसिस करून तुम्ही त्या आखणीनुसार फलंदाजी करणं गरजेचं आहे. ती फलंदाजी या ठिकाणी केली जातीये. यावेळी काहीसा दबाव, पूर्णपणे दबाव तंत्राखाली गोलंदाजी होतीये, पण या खेळाडूला माहिती आहे कमबॅक कसं करायचंय, कारण सामनावीराचा टी शर्ट परिधान केलेला हा खेळाडू आहे. ज्यावेळी तुम्ही मैदानावरती दाखल होता, आपल्या संघासाठी एक महत्त्वपूर्ण गुणगौरव करून देणारी खेळी साकारता, त्यावेळी तुमचा गुणगौरव या ठिकाणी केला जातो. यावेळी पुढे ठेवला अक्रॉस द बॅट, गॅप मध्ये हा फटका सजवलाय. आणखीन एक लांब लचक असा षटकार. राकेश करपे नावाचं वादळ या मैदानावरती सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळतोय. सकाळचा सत्र आहे, कायसा ड्यू फॅक्टर पाहायला मिळतो. आणि झेल, का तो झेल महत्वपूर्ण होता, का तो हाफ ट्रॅकर चान्स जो मिळाला होता तो खेळाडूला, तो कन्वर्ट करण्याचं गरजेचं होतं. कारण तो कन्वर्ट झाला असता, त्या 6 धावा रोखल्या गेल्या असता आणि धावफलकावरती रोख लागला गेला असता. आणि झेल सुटल्यानंतर धावफलकावरती तो आगेकूच केला गेलाय 31 या धावसंख्येवरती. शिवमुद्रा प्रतिष्ठान करपेवाडी यांच्याकडून प्रत्येक अर्धशतकासाठी
2,001 रुपयाचं पारितोषिक आहे. राकेश करपे या खेळाडूने कालच्या दिवसामध्ये तो मान मिळवलाय. आजच्या दिवसामध्ये कुठला खेळाडू ठरेल प्रथम अर्धशतक खेचणारा खेळाडू हा ठरला होता राकेश करपे. दुसरा द्वितीय नक्कीच कायसा किरण करपेवाडी स्ट्रायकर संघाकडून मार्गस्थ होत होता. त्याची धावसंख्या जर तुम्ही पाहिलं असेल 45 या धावसंख्येवरती कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली होती. स्ट्रायकिंगवर आता फलंदाज संतोष सज्ज झालाय. संदीप सज्ज झालेत. गोलंदाज ज्या गोलंदाजाने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी पहिल्या षटकात केली होती प्रशांत, तो सज्ज झालाय. प्रशांतला का मार्गस्थ केले कारण धावफलक उंचावला. विश्वासू गोलंदाज आहे. राकेश सारख्या मातब्बर खेळाडूला बाद करण्याची क्षमता ज्या खेळाडूमध्ये यावेळी हलक्या हाताने पुश केलाय कारण की त्याला देखील माहिती आहे, प्रशांतला माहिती आहे की प्रशांतच्या विरुद्ध खेळायचं असेल तर राकेशचं स्ट्रायकिंगवर येणं गरजेचं आहे कारण त्याची बॅट मैदानावरती तळपले. ज्याच्या बॅटमधून चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केले जात आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना रचली जाते. प्रत्येक षटकास 5 मिनिटाचा कालावधी याचं देखील भान आपण ठेवायचं आहे. प्रत्येक स्पर्धा ही आपल्यासाठीच आयोजित केली गेली आहे आणि वेळेवरती जर तुम्हाला ही संकल्पना पूर्ण करायची असेल तर तुमचं सातत्यपूर्ण योगदान खूप महत्त्वपूर्ण आहे. यावेळी हाफ ट्रॅकर होता. हाफ ट्रॅकरचा चान्स निर्माण झालाय. क्षेत्ररक्षकाने केली चूक. चेंडू तुम्हाला सीमा रेषा पार लगत पाहायला मिळतोय. प्रयत्न नक्कीच सुरेख होता. एफर्ट चांगला होता. षटकार पाहायला मिळालाय. चेंडू हातापर्यंत देखील विसावला होता पण शेवटच्या मुवमेंटला बॅलन्स तुम्हाला करता आला नाहीये. लाईफ मुवमेंटवरती बॅलन्स तुमचा प्रत्येक गोष्टीमध्ये गरजेचा आहे. ज्यावेळी तुम्ही पाहिलं असेल फलंदाजाचा बॅलन्स ही प्रॉपर होतो त्यावेळी चेंडू जास्तीत जास्त काळ हवेत पाहायला मिळतो. यावेळी देखील काहीसा कन्व्हर्जन जर तुम्ही पाहिलं असेल फटक्यामध्ये कन्व्हर्जन रेट हा राकेशचा काहीसा कमी पाहायला मिळालाय कारण पॉवरफुल हिट नव्हता. लूज फटका तुम्हाला पाहायला मिळाला होता पण चांगला प्रयत्न. पुन्हा एकदा हा ट्रॅकर होता. यावेळी गॅप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाठमोडा करतायत. वैभव चांगलं क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी नक्कीच 2 धावा या ठिकाणी रोखल्या गेल्यात. या 2 धावा खऱ्या अर्थानं खूप महत्त्वपूर्ण असतात ज्यावेळी अतितटीचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतो. धावसंख्येचा विचार केला 40. उंची नक्कीच गाठले रुद्रसेना या संघाने. अजून उंचीची अपेक्षा आहे. अजून राकेशच्या बॅटमधून फटकेबाजी येण्याची अपेक्षा असेल संघाला. हे काय साधं सोपं गणित नाहीये. संघासाठी एक मजबूत स्थिती नक्कीच निर्माण करून गेलाय. धावसंख्येचा विचार केला तुम्हाला पाहायला मिळतोय 48 या धावसंख्येवरती. प्रशांतचं देखील कौतुक आहे मोक्याच्या क्षणी कारण जर शेवटच्या 2 षटकांपर्यंत जर राकेश करपे हा मैदानावरती असता तर संघाची धावसंख्या नक्कीच 70-80 पर्यंत जाताना पाहायला मिळाली असती पण आता रोख लावलाय. नवीन फलंदाज दीपक करपे मैदानावरती दाखल झालेत. संदीप आणि दीपक यांना एक 12 चेंडूंमध्ये धावांचं एक लक्ष समोर ठेवावं लागेल. त्या लक्ष्याचा विचार करून तुम्हाला खेळी मैदानावरती साकारावी लागेल. विनंती आहे पंच वेळेचं भान असू द्या कारण 25 मिनिटाचाच कालावधी आपल्याला कार्यकाल नक्कीच एक वेळ या ठिकाणी निर्धारित केली गेली आहे. तर त्या 40 धावांच्या खेळीमध्ये 5 षटकारांची विस्फोटक खेळी. सिक्सर किंगच्या यादीमध्ये राकेश करपे हे नाव नक्कीच जोडलं गेलंय. यानंतर होणारा सामना गेमर्स 11. कालच्या दिवसामध्ये गेमर्स 11 संघ देखील विजयी ठरला. एक आशा त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. तर समोरचा संघ 2 सामना जिंकून डॉमिनेटिंग पोझिशन वरती आहे. करपेवाडी फायटर्स. तर दोन्ही संघ कर्णधार. एक इनिंग झाली की कालच्या पासून शिस्त पाळली जाते. कुठलाही विलंब होणार नाही याची काळजी घेतली जाते. ती शिस्त या ठिकाणी पूर्णपणे पार पाडायची. शेवटचा षटकाचा एक चेंडू झाला, शेवटचा चेंडू झाला तर आपण इथं नाणेफेकीसाठी उपस्थित राहणं अनिवार्य असेल. गोलंदाज निघतोय शैलेश. मिस्टरियस बॉलर या संघासाठी पाहायला मिळालाय. यावेळी काहीसा वाईड बॉल चेंडू अवांतर धावसंख्येची भर या ठिकाणी होतीये. मिस्टरियस बॉलर का म्हणतो कारण काही गोलंदाज असतात फेसिंग तर वैभवच्या या झेलसाठी
अनिल देशमुख साहेब महाराष्ट्र पोलीस यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. कारण का केवढा महत्वपूर्ण हा खेळाडू होता त्याचं प्रात्यक्षिक तुम्ही पाहिलं आणि तो झेल देखील तेवढाच चांगल्या दर्जाचा पाहायला मिळाला आहे. यावेळी बॅकफुट वरती गेला पंच केला पॉइंट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण धावचीची संधी फेक काहीशी कलेक्शन मध्ये ओमकार कडनं चूक झाली आहे. यष्ट्यांच्या मागे न राहता यष्ट्यांच्या पुढे येऊन यष्टी रक्षक करणं खूप गरजेचं होतं. 2 धावा या ठिकाणी आल्या. 2 धावेने संघाची धावसंख्या 51 या धावसंख्येवरती अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट झाले. धावफलकाचा स्कोर कार्ड कंप्लीट होताना पाहायला मिळतोय रुद्रसेना या संघाचा. खऱ्या अर्थानं तुम्ही पाहिलं असेल भव्य दिव्य आयोजन त्या आयोजनाखाली ही स्पर्धा खेळवली गेली आहे. यावेळी बॅकफुटवरती गेला पंच करायचा होता. एक धाव घेतली गेली एका धावेवरती आणि या ठिकाणी धावचीची संधी फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला गेलाय. एक धाव या ठिकाणी पूर्ण झाले. 52 ही धाव संख्या आहे. मी आधीच म्हणलं होतं एक्स फॅक्टर एक मिस्टेरियस बॉलर म्हणून शैलेशकडे पाहिलं जातं कारण त्याच्या गोलंदाजीमध्ये ती विविधता आहे. चेंज इन पेस ज्यावेळी गती ज्यावेळी अशा डेडली कॉम्बिनेशनचा गोलंदाज असतो त्यावेळी फलंदाजाला खूप संकोचपणे प्रयत्न करावे लागतात. यावेळी आउटसाइड ऑफ लाईनच्या बाहेर गोलंदाजी केली गेली. पंच आपल्याकडे वळतायत. गगन भरारी घेत आहेत. हर्षद लोकरे आमच्यापर्यंत कळवत आहेत की हा वाईड असेल. वाईड धावसंख्या जोडली गेली आहे. संघाची धावसंख्या 53 या आकड्यावरती. एकदम ज्या पद्धतीने राकेश करपे मैदानावरती होता प्रेक्षकांची उत्कंठा होती कारण चौकार षटकारांची आतिषबाजी होती. काहीसं शांततामय वातावरण पाहायला मिळते. यावेळी पुन्हा एकदा लॉंगर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक प्रणव त्या ठिकाणी येत आहेत. झेल चिपण्याची संधी चुकी केली जाते आणि झेल सुटल्यानंतर चौकार पाहायला मिळालाय. झेल होता जिथे एकही धाव होती तिथे चौकार पाहायला मिळालाय. खऱ्या अर्थानं काहीचा प्रयत्न नक्कीच केला गेला होता. शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचला गेला होता पण आउटसाइड फील्डमुळे काहीच जजमेंट मध्ये चुकी झाली आणि झेल सुटल्यानंतर हा 4 धावसंख्येसाठी तुम्हाला हा चौकार पाहायला मिळालाय. संजीवनी देणारा चौकार मी म्हणेल कारण धावसंख्या येणं गरजेचं. जिथे फलंदाज बाद होणार होता तिथे या धावा अंकित झाल्यात. संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय या चौकाराच्या साह्याने दीपकच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाल्यानंतर 57 ही धावसंख्या आहे. षटकातील अजून देखील शेवटचा चेंडू आहे. शैलेश 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळी पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाठमोरा करतोय. प्रयत्न सुरू केला गेलाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात आणि खराब असं फेक आणि त्यानंतर नक्कीच दुसरी धाव या ठिकाणी नाकारली आहे. 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते जाऊन पोहोचतीये 59 या आकड्यावरती. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. किती धावा अंकित करण्यात रुद्रसेना संघ यशस्वी ठरतो या षटकामध्ये. अजून देखील एक षटकाचा खेळ शिल्लक आहे. कालच्या दिवसातील सर्वोच्च धावफलक 4 षटकांमध्ये उभारला होता तो करपेवाडी फायटर्स या संघाने 75 धावसंख्येचा. पुन्हा बॅकफुटवरती गेला पॉइंट मध्ये खेळला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फेक केली गेली. 1 धाव पूर्ण. संघाची धावसंख्या एका धावसंख्येने तुम्हाला पाहायला मिळते 60 या धावसंख्येवरती. अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. संदीपच्या बॅटमधून एका मोठ्या फटक्याची अपेक्षा आहे. खेळाडूमध्ये ती क्षमता आहे आणि आता ती गरज आहे. ज्या पद्धतीची ॲबिलिटी कॅपेबिलिटी डेथ ओव्हरमध्ये फलंदाजांकडे पाहिलं जातं प्रेक्षकांना उत्कंठ असते त्या 2 षटकांमध्ये चौकार षटकार येण्याची. तिथे एकेरी धावांचं समीकरण तुम्ही पाहताय. पुढे येऊन खेळला आहे क्षेत्ररक्षक देखील तेवढं चांगला धावचीची संधी आणि फलंदाज या ठिकाणी बाद. क्षेत्ररक्षण आवडला असेल तर टाळा झाला पाहिजे. सत्तापर्यंत शेवटच्या मोमेंट पर्यंत नजर ठेवली होती. चांगली फेक फलंदाज बाद. 60 ही धावसंख्या अजूनपर्यंत धावफलकावरती आहे. 2 गडीच्या मोबत 3 गडीच्या मोबदल्यावरती तुम्हाला ही धावफलकावरती धाव पाहायला मिळतात. शेवटचा 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. यानंतर पुन्हा एकदा कॉल दिला जाईल. गेमर्स 11 आणि करपेवाडी फायटर्स. गेमर्स 11 करपेवाडी फायटर्स कर्णधार 60 ही धावसंख्या आहे. 4 षटकांचा खेळ झालाय.
करपेवाडी फायटर्स आणि गेमर्स 11 आपल्याला शेवटचा कॉल दिला जातोय. आपण नाणेफेकीसाठी येऊन इथं उपस्थित राहायचंय कारण वेळेचं देखील बंधन आहे. तर विनंती आहे, पंच कुठलाही जर संघ जास्तीत जास्त वेळ व्यतीत करत असेल तर आपल्याला दंडित करण्याची मुभा पूर्णपणे आहे. अमोल गोलंदाजी मार्कवरती आहे कारण वेळेचं बंधन आहे, याची कृपया दक्षता घ्यायची. दीपक करपे स्ट्राईक इनवर आहेत, अमोल सज्ज योगेश स्ट्राईक इनवर पाहायला मिळत आहेत. बॅकफुटवरती गेले चेंडू हवे ते पॉईंटचं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाकडून सातत्याने होताना पाहायला मिळतंय. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय आणि संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 60 या आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ अजून देखील उर्वरित शिल्लक आहे. किलबिलणारा हा आवाज प्रेक्षकांच्या देखील मनावरती अधिराज्य गाजवतोय. चौकार षटकार येतोय, विकेट येतोय, तर या ठिकाणी आवाज किलबिलणारा या चिमुकल्यांकडनं येताना पाहायला मिळतं. हे क्रिकेटचं वेड प्रेम आहे, क्रिकेटचं वेड प्रेम तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतंय. तर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. धावसंख्या तुम्ही पाहिली असेल 60 या धावसंख्येवरती स्ट्राईक इनवर फलंदाज नवीन दाखल झालाय. बॅकफुटवरती जायचं होतं, वाईट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 61 या धावसंख्येवरती. विकास स्ट्राईक इनवर पाहायला मिळतोय. विकासला देखील मोठे मोठे फटके खेळावे लागते स्ट्राईक इनवर, अन्यथा दीपकला आणावं लागेल, ज्याच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळालाय. यावेळी नक्कीच शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षण देखील तेवढं चांगलं आहे. एक धाव पूर्ण आणि एक धाव या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं कर्णधार शैलेश देखील या ठिकाणी कळवतात की कलेक्शन होणं गरजेचं आहे. एक धाव या मुवमेंटला खूप महत्त्वपूर्ण आहे कारण शेवटचा क्षण आहे प्रीमियर लीगमध्ये. शेवटच्या क्षणापर्यंत पारडं बदललं जातं आणि पारडं बदलल्यानंतर काहीशी फेरबदलामध्ये देखील वरच्या लेवलला होताना पाहायला मिळते. यावेळी पुन्हा एकदा बिलॉंग टू द लाईन वाईड +1 अशा 2 धावा अतिरिक्त जोडल्या गेल्यात. संघाची धावसंख्या या 2 धावसंख्येने पाहायला मिळते, जाऊन पोचते 64 या धावसंख्येवरती. एकाच चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय, 2 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर पुन्हा एकदा बॅकफुटवरती गेले चेंडू हवे ते. यावेळी डिक्लेरेशन झोन मध्ये हा चेंडू. एक धाव अंकित. संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 65 या धावसंख्येवरती. एकेरी दुहेरी धावांचं समीकरण न येता एका मोठ्या फटकाची अपेक्षा आहे. दीपक करपे कर्णधार आहेत, आज ते नेतृत्व मैदानावरती करावं लागेल, ती फलंदाजी मैदानावरती दाखल करावी लागेल. यावेळी पुन्हा एकदा लाईन टू लाईन गोलंदाजी होतीये. पिचिंग चांगली आहे, डिलिव्हरी चांगली आहे, या लेंथवरतीच गोलंदाजी होणं अपेक्षित आहे. स्वतःला सावरतोय, सावरताना खेळाडू शिकल्यानंतर पुन्हा एकदा निर्माण करतो ती संधी निर्माण केली या खेळाडूने. यावेळी बॅकफुटवरती गेला क्रॅकिंग पंच पाहायला मिळतोय. पॉइंट रिजन मध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार. दीपक करपे यांच्या बॅट मधून येतोय हा संजीवनी देणारा चौकार. चौकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या 70 या धावसंख्येवरती. कालच्या दिवसातील 75 धावसंख्येचा जो मोठा स्कोर कार्ड उभारला होता करपेवाडी फायटर्स या संघाने, तो मोडीत काढतोय की काय. 70 ही धावसंख्या आहे. या आधी देखील रुद्रसेनाचाच सर्वोच्च धावफलक होता, त्यानंतर तो मोडीच काढण्यात आला एका धावसंख्येने. पुन्हा पुढे टेबला गेला होता, एक धाव घेतली गेली, क्षेत्ररक्षकाकडून आला, गॅदर केला, तोपर्यंत एक धाव पूर्ण. संघाची धावसंख्या 71 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पुढे येऊन खेळलाय लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक वैभव त्या ठिकाणी येतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आहेत.
आणि 2 धावेने संघाची धावसंख्या 73 या धावसंख्येवरती. 74 धावसंख्येचं लक्ष आहे. तर या ठिकाणी आपण जाऊया नाणेफेकीच्या दिशेने. गेमर्स 11 विरुद्ध करपेवाडी फायटर्स अशी ही लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर कालच्या दिवसापासून या स्पर्धेसाठी प्रत्येक खेळाडूच्या चांगल्या खेळीसाठी प्रत्येक पारितोषिक त्यांच्या शाबासकीची ताप ज्यांच्या माध्यमातून दिली जाते. आज त्यांच्या हस्ते या ठिकाणी अनिल देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाणार आहे. एका बाजूला बाप्पूज डॉमिनेटर संघ पाहायला मिळतो. गेमर्स 11 संघ करपेवाडी फायटर्स हा संघ कालच्या दिवसामध्ये 2 सामने विजय होऊन एका स्ट्रॉंगर पोझिशनवरती डॉमिनेटिंग केलं जात आहे. सर गेमर्स 11 संघाला हा सामना खूप महत्त्वपूर्ण आहे. डू ऑर डाय अशी लढत आहे. तर नाणेफेक या ठिकाणी होईल. तर या ठिकाणी करपेवाडी फायटर्सच्या संघाने नाणेफेक जिंकले. काय निर्णय असेल आणि काय स्ट्रॅटर्जी आखली जाणार आहे गेमर्स 11 संघाविरुद्ध, कारण त्यांच्यासाठी डू ऑर डाय सिच्युएशन आहे तुमच्यासाठी. पण जर सामना विजयी झाला तर एका स्ट्रॉंगर पोझिशनमध्ये तुम्ही डॉमिनेट करणार असाल, त्या पोझिशनमध्ये तुम्ही क्वालिफाय होशाल सेमीफायनल या सामन्यामध्ये. आम्ही फिल्डिंग घेऊ आणि कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच या संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. कमीत कमी धाव संख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न केलाय. कालच्या दिवसामध्ये किरणची बॅट देखील मैदानावरती तुम्ही पाहिली असेल. रुद्रसेनाची ती गणेगाती रक्षण लावून घ्यायचं रुद्रसेना. तर काय निर्णय असेल तुमचा? या किती धावा तुम्ही करण्याचा प्रयत्न कराल? एका सेफ पोझिशनमध्ये तुमची बॉलिंग लाईनअप तुम्हाला माहिती आहे किती धावा देऊ शकते. तुमची चर्चा नक्कीच विचारविनिमय झाला असेल. प्रीमियर लीग स्पर्धा आहे, शेवटच्या आशाने एकच संधी आहे, यानंतर तुम्हाला संधी मिळणार नाही आहे. त्यामुळे नक्कीच प्रत्येक खेळाडू आतोनात प्रयत्न करताना पाहायला मिळेल. किती धावांचा बेत असेल? स्कोर आय थिंक 70 इनफ आहे. पण आता या ठिकाणी अनिल देशमुख यांचा सत्कार करण्यात येणार आहे. अनिल देशमुख सातारा पोलीस यांचा सत्कार आता होत आहे. दादा सुकरपे यांच्याकडून अनिल देशमुख सातारा पोलीस यांचा सत्कार होत आहे. या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस यामध्ये कार्यरत असणारे अनिल देशमुख साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. यांनी JPL 2022 या स्पर्धेमध्ये उपस्थिती दाखवली याबद्दल यांचा सत्कार होत आहे. धन्यवाद. तर वैभव आणि ओमकार ही जोडी मैदानावरती दाखल झाली. गोलंदाज सज्ज झाला. पहिलं षटक हाताळतोय. ओमकार साठी हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी राकेश करपे झेल खूप महत्वपूर्ण आणि पहिल्या चेंडूवरती मागील दिवसाचा सामनावीर ओमकार परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळतोय. ओमकार बॅक टू द पॅव्हिलियन. ही
ज्यावेळी डोअर सिच्युएशन असते, बेनिफिटचा हा समोरच्या संघाला असतो, त्यावेळी ही खेळी पाहायला मिळते आणि त्या खेळीचं प्रदर्शन प्रत्यक्षित तुम्ही मैदानावरती पाहताय. खऱ्या अर्थानं कालच्या दिवसामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल उपस्थितीत नव्हते तरी या स्पर्धेचं क्रिकेट वेड प्रेम त्यांना या मैदानापर्यंत घेऊन आले. मुंबई पोलीस अक्षय करपे आज च्या दिवसामध्ये आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचंय. आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. अक्षय करपे साहेब आपण यायचंय. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मायेची उपदार शाल देऊन या ठिकाणी आपला सन्मान केला जाईल. गोलंदाजी मार्कवरती गणेश पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती एक मोठा हादरा तुम्हाला पाहायला मिळाला आहे ओमकारच्या रूपामध्ये. आता वैभवकडे लक्ष असेल. आयकॉन खेळाडू आहे, वैभवकडनं अपेक्षा आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय अमोल. बॅकफुट वरती गेला, चांगला फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय, प्रयत्न केला जाईल, अडवला जाईल. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. 2 चेंडूंचा खेळ, 2 ही धावसंख्या आहे. खऱ्या अर्थानं आपल्या अनुभवाचा जो शिदोरी आहे ती स्वतःच्या उरी घेऊन गोलंदाजी करतोय गणेश. पण तेवढा चांगला फटकेबाजीचा फ्लेक्झिबिलिटी अमोलच्या माध्यमातून या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. यावेळी काय गोलंदाजी आहे. चेंडू बाहेर निघतोय, पिचिंग झाल्यानंतर उसळी घेतोय. अनपेक्षित उसळी फलंदाजाला रोखतीये, बांधून ठेवतोय आणि बांधून ठेवल्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पुन्हा एकदा गणेश. यावेळी चेंडू पुढे गेलाय, लॉफ्ट गेलाय, चेंडू हवे ते अक्षय त्या ठिकाणी येतोय. चेंडू अडवला जाईल तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती जोडल्या जात आहेत. संघाची धावसंख्या या 2 धावसंख्येने 4 या धावसंख्येवरती पाहायला मिळतीये. 4 ही धावसंख्या धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज गणेश सज्ज झालाय. यावेळी काहीशी चुकी केली आहे, कारण दिशामध्ये ज्यावेळी गोलंदाजी मार्कवरती मानसिकता असते, रनअप घेतला जातो. मानसिकतेमध्ये असं असतं की आपला चेंडू तेज तरार निघावा आणि ज्यावेळी तसा प्रयत्न केला जातो त्यावेळी दिशा भरकटली जाते आणि वाईट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळी पुढे ठेवलाय, चांगली गोलंदाजी. फलंदाजाला रोखलं गेलंय, बांधलं गेलंय आणि संघाची धावसंख्या विसावलेली पाहायला मिळते ती 5 या आकड्यावरती. षटकातील अजून देखील शेवटचा चेंडू आहे. गणेशची गोलंदाजी अप्रतिम दर्जाची आहे. ज्या पद्धतीचे 73 धावा उभारले गेल्यानंतर 74 धावांचं लक्ष होतं, त्या लक्ष्याचा पाठलाग करताना ज्या पद्धतीची गोलंदाजी होणं अपेक्षित होतं, कारण पॉवर प्लेचं षटक आहे, खूप धावा येतात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक आउटसाइड द फिल्डिंग केली जाते. यावेळी चांगला आणि या ठिकाणी एज फलंदाज आणखीन एक तंबूच्या आश्रयाला चांगला यष्टीरक्षक पाहायला मिळाले. बिहाइंड द विकेट यष्टीरक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय संदीप. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण. शेवटच्या क्षणापर्यंत नजर. नवीन फलंदाज प्रणव मैदानावरती दाखल होतोय. प्रणव आणि वैभव या दोन्ही खेळाडूंमध्ये क्षमता आहे, पण आता एक चुरस गणेश यांनी निर्माण केली. आता गोलंदाजी मार्कवरती दीपक करपे सज्ज होत आहेत. धावसंख्या तुम्ही पाहिली असेल 5 या धावसंख्येवर आता लक्ष असेल. समोर 59 69 रन्स टू विन इन 24 बॉल्स. 24 चेंडूंच्या खेळामध्ये काही रणनीती रचल्या जातील. प्रणव आणि वैभव ही जोडी आहे. जर जास्तीत जास्त धावा रोखून जर एकच रुद्रसेना संघ विजयी ठरला तर एक स्ट्रॉंगर पोझिशन निर्माण केली जाऊ शकते. दीपक गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाले. तर वैभव वरती लक्ष असेल, नजर रोखली आहे वैभव या खेळाडूने. विनंती आहे पंच, प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटाचा कालावधी आहे. यावेळी चेंडू हवेत आहे. झेल महत्वपूर्ण आहे. यष्टीरक्षकाने चुकी केली आहे. हा झेल होणं खूप गरजेचं होतं आणि खूप मोठी चूक झाली की वैभव या खेळाडूला तुम्ही जीवनदान दिलंय. आयकॉन खेळाडू आहे आणि त्याची ती खेळी तुम्ही सातत्याने पाहिली आणि त्या खेळाडूला या ठिकाणी जीवनदान प्राप्त झालंय.
दीपक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतील. धावसंख्या तुम्हाला 6 या धावसंख्येवरती आहे. प्रणव आता स्ट्राईक इनवर असेल. वेळ जास्त अपव्यय केला गेल्यानंतर 2 धावांची पॅनल्टी या ठिकाणी असणार आहे. त्या संघाला याची दक्षता घ्यायची आहे, कारण वेळेचं बंधन आहे. या सामन्याने खरंच खूप वेळ या ठिकाणी घेतलाय. आपलं सहकार्य खूप गरजेचं आहे. दोन्ही संघ खेळाडू याची दक्षता घ्यायची आहे. यावेळी प्रणवच्या बॅटमधून अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली आहे. एका धावसंख्येने संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 7 या धावसंख्येवरती आहे. पुन्हा एकदा दीपक सज्ज झाले. स्ट्राईक इनवर वैभव ज्याला जीवनदान प्राप्त झालंय. आणि यावेळी वैभवच्या बॅट मधून जीवनदान प्राप्त झाल्यानंतर का तो झेल महत्वपूर्ण होता. हा षटकार पाहायला मिळतोय. षटकाराने संघाची धावसंख्या उंचावली जाते, जाऊन पोहोचते ती तब्बल 13 या धावसंख्येवरती. यष्टीरक्षकाकडून ती झालेली चूक. त्यानंतर स्लॉकिंग स्वीप मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाने तो झेल सोडला आणि त्याचा हा विपरीत परिणाम तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा स्ट्राईक इनवर सज्ज झाला. विनंती आहे पुन्हा एकदा वैभव याच्या बॅट मधून लॉफ्ट केला. एलिव्हेशन कमी, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. आणखीन एक आयकॉन खेळाडू परतीच्या दिशेला वैभव तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळतो. एक मोठा आदरा लागतोय तो करपेवाडी लायन्स या संघाला. पण दीपकने स्वतःवरती विश्वास ठेवला. जरी षटकार आला तरी माझ्यामध्ये ती क्षमता आहे, ती केळी मी मैदानावरती दाखवणार आहे आणि ती केळीचं प्रात्यक्षिक मैदानावरती दाखवणारी ही गोलंदाजी तुम्ही पाहताय. तर मैदानामध्ये सूर्यकांत दाखल झालेत. पुन्हा एकदा दीपक निघतात गोलंदाजी मार्कवरती. यावेळी तेज तारार चेंडू होता हलक्यात आणि पुश केल्यानंतर एक धाव या ठिकाणी पूर्ण झाली आहे. संघाची धावसंख्या एका धावसंख्येने 14 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू असेल या षटकातील गोलंदाज मार्गस्थ होत आहेत. दीपक टू प्रणव. आता प्रणव एकमेव अशा अपेक्षा आहे, कारण मोठा धावफलक आहे. एका फलंदाजाची पूर्णपणे बॅट तळपणं गरजेचं आहे, तर समोरच्या येणाऱ्या संघाकडच्या खेळाडूकडून 2-3 षटकार येणं अपेक्षित आहे. ती 7 हवी असेल तर प्रणवची केळी भारावी लागेल. चांगला चेंडू होता, ऑफसाइड ऑफ टाकला होता आणि त्या ठिकाणी खराब कॉलिंग आणि यष्टीरक्षकाकडून आणखीन एकदा चुकी होते गॅदर आणि कलेक्शन मध्ये. तर 2 षटकांची खेळी समाप्त. संघाची धावसंख्या 14 या धावसंख्येवरती 15 या धावसंख्येवरती. 2 षटक समाप्त झाले. 15 ही धावसंख्या. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजाला आमंत्रित करायचं आहे. 5 क्षेत्ररक्षक आउटसाइड द फील्डिंग करताना तुम्हाला पाहायला मिळतील. विनंती आहे राकेश विलंब न लावता लगेच गोलंदाजाला मार्गस्थ करायचं आहे. वेळीचं बंधन आहे खऱ्या अर्थानं. यानंतर होणारा सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे गेमर्स 11 विरुद्ध करपेवाडी फायटर्स. करपेवाडी फायटर्स संघाने नाणेफेक जिंकली आणि आपला क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. तर आपण देखील तयारीत राहायचे आणि प्रत्येक सामना समाप्त झाल्यानंतर कालच्या दिवसापासून क्रिकेटचा आदर आणि सन्मान या ठिकाणी केला जातो. त्यामुळे प्रत्येक एकात्मतेचं प्रतीक म्हणून प्रत्येक संघ हा हस्ता आंदोलन करताना पाहायला मिळतो. ते हस्ता आंदोलन तुम्ही करायचं आहे. संदीप निघालाय. स्लोवर वन चेंडू होता. प्रणवचा चेंडू हवे ते लांब लचक आणखा आसमानी फटका प्रणवच्या बॅट मधून येतोय. ही बॅट प्रणवची तळपणं गरजेचं असेल. षटकाराने संघाची धावसंख्या 21 या धावसंख्येवरती. यावेळी उसळी घेणारी ही गोलंदाजी वाईट +1 अवांतर धावा 23 ही धावसंख्या आहे. अजून देखील 51 धावसंख्येची आवश्यकता तुम्हाला पाहायला मिळतीये.
51 धावसंख्येची गरज असताना या फलंदाजाची बॅट पळपणं खूप गरजेचं आहे. यावेळी चेंडू अक्रॉस द बॅट, चेंडू हवे तर यष्टी रक्षक चुकी, क्षेत्ररक्षकाकडून चुकी. साधा सोपा झेल होता घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नाच्या नादामध्ये हा 4 विजयच्या माध्यमातून ही चूक होते. तुम्हाला ही चूक शेवटच्या क्षणी खूप महागडी ठरू शकते. यावेळी फुल टॉस होता, नो बॉल आहे. बीमर चेंडू सांगितला गेलाय आणि प्रयत्न देखील केला गेलाय, पण बीमर चेंडू 2 धावा. सामन्यामध्ये कल्लाटणी देणार हे षटक आहे की कल्लाटणी देणार ही फलंदाजी होतीये. फ्री हिटची संधी मुबा प्रणवला मैदानावरती उभं राहावं लागेल. आता संघासाठी तू एक आत्मविश्वास, एक आशा, अपेक्षा, एक उत्कंठा निर्माण करून दिली आपल्या संघासाठी आणि ती खेळी तुला खेळावी लागेल. 30 ही धावसंख्या आहे. पुन्हा एकदा संदीप निघतोय. अक्रॉस द बॅट, फ्रीटचा चेंडू, चांगल्या टप्प्याची गोलंदाजी. क्षेत्ररक्षणामध्ये गफला झाल्यानंतर 1 धाव या ठिकाणी पूर्ण होतीये. यावेळी चेंडू पुन्हा एकदा पॉइंट रिझर्व मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय, अक्षय चुकी करतोय. क्षेत्ररक्षणामध्ये गफलत खऱ्या अर्थानं असं वाटतंय की हा सामना जिंकवण्या समोरच्या संघासाठी हे क्षेत्ररक्षक मदत करतायत, कारण की सामन्यामध्ये रंग भरले जात आहेत. रंग भरल्यानंतर समीकरण बदलतंय, समीकरण बदलल्यानंतर विलीनीकरण केलं जातंय. विलगीकरण झाल्यानंतर आता धावफलकाचा विचार केला तर 35 ही धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतीये. आणि यावेळी अपील केली गेली, अपील जास्त, आत्मविश्वास कमी, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 35 या धावसंख्येवरती. अजून देखील शैलेश असे नामवंत फलंदाज देखील या संघाकडे आहेत आणि विचार केला तर आता हात उघडणं खूप गरजेचं असेल, कारण ज्यावेळी मी अधिक वेळा म्हणलंय क्रिकेटमध्ये खांब किंवा पाया हा क्षेत्ररक्षण म्हणला जातो. ज्यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण होतं, चांगला चेंडू अडवला जातो, चांगली झेल घेतली जाते, सामन्यामध्ये कलाटणी मिळते आणि खेळाडूचा, गोलंदाजाचा आत्मविश्वास उंचावताना पाहायला मिळतो. त्यामध्ये काहीशी डगमगता पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा सूर्यकांतच्या बॅटमधून हा चेंडू लॉंग ऑन डीप मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. छत्तीस ही धावसंख्या आहे. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 36 ही धावसंख्या उभारल्यानंतर आता समोर लक्ष असेल ते तब्बल 12 चेंडू 38 धावसंख्येची गरज आहे. येणारे 12 चेंडू 38 धावांचं लक्ष असेल. हे दोन टीम दीपक करपे गोलंदाजी.
तर 52 ही धावसंख्या तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतीये. 6 चेंडू 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावांची आवश्यकता असेल ती तब्बल 7 चेंडू 22 धावसंख्येची गरज आहे. सामन्यामध्ये लेझीनेस आणल्यानंतर त्याचं हे विपरीत परिणाम तुम्ही पाहताय. सूर्यकांतने या ठिकाणी पॉइंट रिझन मध्ये खेळला आहे. अक्षय त्या ठिकाणी चुकी करतोय. खराब असं क्षेत्ररक्षण सातत्याने पाहायला मिळाले. त्याचा विपरीत परिणाम तुम्हाला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 20 धावसंख्येची गरज असणारे रोमांचकता डू ऑर डाय सामना आहे तो रुद्रसेना संघासाठी. तर करपेवाडी लायन संघासाठी एक वर्चस्व निर्माण करण्यासाठी खेळणारी ही लढत. तर योगेश ॲडव्होकेट देखील आहेत. आज गोलंदाजी मार्कवरती आहे. आज नक्कीच या ठिकाणी ज्या पद्धतीने डिबेट केलं जातं लॉ मध्ये ते डिबेट आज करावं लागेल फलंदाजासोबत. प्रॉस आणि कॉन्स मैदानावरती दाखवावे लागतील. जर समोरचा होकार म्हणत असेल तर आज तुमचा नकार दर्शवणं तुम्हाला गरजेचं आहे की तू जर माझ्यावरती षटकार मारण्याचा होकार लावतो तर मी तुला ते मारून देणार नाही, हा माझा नकार असेल आणि ती खेळी आज दाखवावी लागेल. 6 चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे. उत्कंठावेधक सामना हा सक्सेस आहे जय भवानी प्रीमियर लीग करपेवाडी 2022 स्लोवर वन चेंडू मोठा ब्लास्ट. चेंडू जातोय वन बाउ सीमा रेषा पार. 5 चेंडू 16 धावसंख्येची गरज असेल. पाच चेंडू 16 धावसंख्येची गरज आहे. सामन्यामध्ये अजून देखील उत्कंठा आहे. त्याच्या मागचं कारण लेझीनेस फिल्डिंग. सामन्यामध्ये लेझीनेस आणला. आळस हा नेहमी माणसाचा शत्रू आहे आणि तो आळस दाखवल्यामुळे आता ही विपरीत परिस्थिती आली आहे. यावेळी पणकीन एक मोठा फटका सजवला गेलाय. चेंडू जातो सीमा रेषा पार. आता 4 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. नाव नक्कीच रुद्र सेना संघाचं रुद्र आहे पण रुद्र रूप धारण केलं गेलंय ते करपेवाडी लायन्स संघाकडून. का डॉमिनेटिंग आपण दाखवतोय ती डॉमिनेटिंग खेळी दाखवतायत. 4 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. त्याच्या मधलं अंतर हे प्रणव आणि सूर्यकांतची ती खेळी. आणखीन एक मोठा फटका प्रणवच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गॅदर करेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. 3 चेंडू आता 10 धावसंख्येची गरज आहे. सामन्यामध्ये उत्कंठा. एक निर्धाव चेंडू सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करेल आणि एक मोठा फटका सामना हिरावून घेताना पाहायला मिळू शकतो. यावेळी हाफ ट्रॅकर होता त्याचा पुरेपूर समाचार. वन साइड डॉमिनेटिंग करत होता तो संघ. यावेळी चेंडू हवे ते झेल घेणं खूप गरजेचं आहे. सामन्याचा महत्वपूर्ण क्षण आहे आणि झेल घेतला गेलाय. अजून देखील सामन्यामध्ये रंगत आहे. अनिकेत त्याखाली हा झेल घेतलाय की सामना घेतलाय. एक चेंडू 4 धावसंख्येची गरज आहे.
उत्कंठा उत्कंठा ही उत्कंठा पाहायला मिळते. व्यासपीठावरती असलेले मान्यवर क्रिकेट रसिक प्रेक्षक तुम्हा सर्व खेळाडूंचं जय पवानी प्रीमियर लीग 2022 करपेवाडीमध्ये सहर्ष स्वागत आहे. शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडू पर्यंत सामना येतोय. प्रथमच सामना आहे आणि आजचा दिवस किती थ्रिलर आणि मिस्टरियस पाहायला मिळणार आहे याचं प्रात्यक्षिक. एक चेंडू 4 धावसंख्येची गरज आहे. जर समांतर धावांमध्ये झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. जर स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हर असेल याची दक्षता घ्यायची आहे. या स्पर्धेची पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळते की सूर्यकांत हा सामना विजयी करून देईल. शैलेश हा सामना विजयी करून देईल. एक चेंडू 4 धावसंख्येची गरज आहे. शैलेश मध्ये ती क्षमता आहे. सामन्यामध्ये रंगत भरली जातीये. योगेश गोलंदाजी मार्क वरती आहे. शैलेश्वरचा विश्वास माझ्या बॅट वरती, गोलंदाजीवरती योगेशला विश्वास. सामना आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत या येणारा एका चेंडूसाठी. एक चेंडू 4 धावा, 4 धावा, एक चेंडू. आणि यावेळी बॅकफुटवरती गेला. यष्टीरक्षकाकडून चुकी झाली आहे आणि चेंडू असेल फेअर डिलिव्हरी. आणि फेअर डिलिव्हरी कारण पुढे पिचिंग केला गेला होता आणि सामना विजयी ठरतोय रुद्रसेना संघ. आणि अप्रतिम गोलंदाजी योगेशची पाहायला मिळाली आहे. या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जातोय राकेश करपे, ज्याची 40 धावांची ती खेळी. आणि गेम चेंजर्स या ठिकाणी दिला जाईल ज्याने तो झेल टिपलाय. अनिकेत